नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित कानल सर, उद्वा अकॅडमी फाउंडर. आपल्या करिअर अकॅडमी उद्वा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलो एका नवीन ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ, जी आहे फॉरेस्ट गार्ड भरती. खूप सारे विद्यार्थी विचारत आहेत की नेमकं फॉरेस्ट गार्ड भरतीला पात्रता काय असते, त्याची निवड प्रक्रिया काय असते, पेशा क्षेत्र भरती काय आहे व भरती कधी येणार आहे, या 4 टॉपिकवर आपण बोलणार आहोत. तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर वळूया शारीरिक पात्रताकडे. शारीरिक पात्रता काय पाहिजे तर बघा, जनरल कॅटेगरीचे जे पुरुष उमेदवार असतील त्यांना पाहिजे 163 सेंटीमीटर उंची, आणि जे महिला उमेदवार आहेत त्यांना पाहिजे 150 सेंटीमीटर उंची, 150 सेंटीमीटर उंची. हे झालं जनरलला. आणि जर तुम्ही अनुसूचित जमाती ST चे उमेदवार असाल तर पुरुष उमेदवारांना याच्यात खूप मोठी सूट आहे. 152.5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर ही हे उंचीचे निकष आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये असाल तर स्पोर्ट्समध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी तुम्हाला सूट आहे, जर तुम्ही स्पोर्ट्समॅन असाल तर. हे आहेत उंचीच्या. त्याच्यानंतर छातीचा घेर तुम्ही बघू शकता. छाती दोन्ही पुरुष म्हणजे जर ST मध्ये असतील किंवा जनरल मध्ये असतील, दोघांना सेम आहे. पुढचा मुद्दा आहे आपला विषय व गुण. फॉरेस्ट गार्डच्या भरतीला सर्वात आधी लेखी परीक्षा होते, आणि जे कॅन्डिडेट लेखी परीक्षा क्वालिफाय करतात 45% त्या विद्यार्थ्यांनाच फक्त ग्राउंड देण्याची संधी भेटते. तर बघा, विषय व गुण काय आहेत. मराठीला 30 गुण आहेत, म्हणजे मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण. मराठी व्याकरण 30 गुण, इंग्रजी व्याकरण 30 गुण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, असं 3, 6, 9, 12 120 गुणांचा पेपर होईल. यापैकी बघा, मराठी व्याकरणचे प्रश्न फक्त 15च असतील, पण प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, त्याच्यामुळे गुण भेटणार 30. सेम या ठिकाणी पण 15 प्रश्न असतील, या ठिकाणी सुद्धा 15 आणि या ठिकाणी सुद्धा 15. 120 गुणांचा पेपर होईल तुमचा टोटल. बघा, 120 गुणांचा पेपर. यापैकी तुम्हाला 45% गुण घेणे अनिवार्य आहे. 45% गुण. जर तुम्ही 45% गुण घेत असाल, म्हणजे 45% गुण म्हणजेच किती तर 54 गुण घेत असाल तर तुम्ही मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय व्हाल. आणि बघा, या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही. जे सेंट्रलच्या पेपर होतात त्यांना निगेटिव्ह मार्किंग असते, या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही 120च्या 120 प्रश्न क्लिक करून यायचा आहे. CBT होते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. 120च्या 120 प्रश्न पूर्ण करून यायचे आहेत. पुढचा मुद्दा बघूया. जर तुम्ही लेखी क्वालिफाय झाले तर पुरुष उमेदवारांसाठी बघा, धाव चाचणी काय तर 5 किलोमीटर सर्वात कठीण फॉरेस्टला असते. 5 किलोमीटर 17 मिनिटाच्या आत जर तुम्ही टाकत असाल, 17 मिनिटाच्या आत, तर तुम्हाला 80 गुण भेटतील, म्हणजेच आउट ऑफ गुण. 120 ते आणि हे 80 गुण. जर 18 मिनिटाच्या आत घेत असाल, 17 मिनिटेपेक्षा जास्त किंवा 18 मिनिटापेक्षा कमी, तर त्यांना 70 गुण. त्याच्यापेक्षा 1 मिनिट अजून लेट झालं 60 गुण, अजून लेट झालं 50 गुण, अजून लेट झालं 45 गुण. म्हणजे 1 मिनिटाची व्हॅल्यू या ठिकाणी 10 गुणांनी आहे. ओके, तुम्ही कमीत कमी 50 गुणांवर जरी ग्राउंड आणलं तरी, आणि लेखीला जास्त मार्क टाकले 90-95, तरी पण तुम्ही क्वालिफाय करू शकता. मुलींसाठी ही थोडीशी कठीणच आहे. धाव चाचणी बघा, 12 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी जर तुम्ही लावला टाइम तर तुम्हाला 80 गुण भेटतील. 12 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी. त्याच्यानंतर सेम 13 मिनिटाच्या आत घेतले तर 70 गुण, 14 मिनिटाच्या आत घेतले तर 60 गुण, 15 मिनिटाच्या आत गेले तर 50 गुण. या पद्धतीचा तुमचा ग्राउंडचा आहे. तुम्ही इथंपर्यंत अपेक्षा करू शकता. जर तुम्हाला 50 गुण इथं आले आणि तिथं लेखीला समजा 90 गुण आहेत आणि तुम्ही ST वगैरे कास्टचे उमेदवार आहेत तर तुम्ही करू शकता. जनरल वाल्यांना तर 70-80 घेणे अनिवार्यच आहे, ओपन जनरल जे आहेत त्यांना. ओके, पुढचा मुद्दा होता महाराष्ट्रातील पेसा अंतर्गत मुख्य जिल्हे. पेसा भरती मोस्ट ऑफ गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी सक्सेस मिळवलं पेसा भरतीमध्ये. आता बघा, समजा पेसा भरती कशी होते. समजा जळगाव हे एक पेसा जिल्हा इथं आहे, जळगाव पेसा, आणि या जळगाव जिल्ह्यातील पेसामध्ये जागा निघाल्या समजा 50. तर या 50 जिल्ह्यासाठी फक्त जळगाव जिल्ह्याचे ST उमेदवार अप्लाय करू शकतात, अनुसूचित जमातीचे विद्यार्थी. बाकी यांना कॉम्पिटिशन नसते. फक्त जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी या 50 जागेसाठी उतरू शकतात. ओके, त्याच्यामुळे पेसा अंतर्गत जे भरती होते त्याला कॉम्पिटिशन थोडंसं कमी होते आणि मेरिट सुद्धा खूप कमी लागते. बघा, पुढचा मुद्दा मी तुम्हाला दाखवतो. मेरिट बघा, पेसा क्षेत्र ठाणे जिल्ह्याची गेल्या भरतीची निवड यादी बघा, मुलांची 131 ला लागलेली. 131 म्हणजे समजा लेखीला त्याने 70 टाकले असतील एखाद्या विद्यार्थ्याने आणि ग्राउंडला 60.
130 गुण झाले, म्हणजे समजा 72 गुण घेतले तरी पण त्याची निवड होती. इथं बघा मुलींची निवड फक्त 126 गुणांवर, 126 गुण फायनल. इथं बघा 126 गुणांवर मुलींची निवड झालेली होती गेल्या वर्षी. पेसा क्षेत्र ठाणे जिल्हा महिला निवड यादी बघू शकता तुम्ही, 126 गुणांना फायनल तिची निवड झालेली पेशा क्षेत्रात. अजून एक मुद्दा म्हणजे स्पोर्ट्समॅन, फॉरेस्टमध्ये स्पोर्ट्समॅनला सुद्धा खूप चान्स असतो. यवतमाळची लिस्ट आहे, यवतमाळ अनुसूचित जमाती पेसा खेळाडू ST स्पोर्ट्स 2 पदे होती आणि बघा मेरिट कितीला आहे 97 ला. 97 म्हणजे एखाद्याने 70 पाडले तरी ग्राउंडला त्याला किती लागतील, समजा 30 गुण, तरी पण 100 झाले. स्पोर्ट्सला कॉम्पिटिशन कमी होतं. आणि इथं बघा उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे प्रतीक्षा यादी पण नव्हती या ठिकाणी, उमेदवार उपलब्ध नव्हते तेव्हा. सेम एक इथं बघा 95 ही ठाण्याची असेल, मला वाटतं ही ठाण्याची असेल, ही ठाण्याची किती एक ठाण्याची आहे कोणती तरी, तर 95 ला स्पोर्ट्स क्लोज झालेला. 95 एवढं कमी लागते स्पोर्टमॅनचं मेरिट. पुढे बघा आता शेवटचा मुद्दा आपला म्हणजे फॉरेस्ट गार्ड भरती कधी पडेल. तर फॉरेस्ट गार्ड भरती आपण बॅकमध्ये जाऊया कधी कधी झालेली, तर झालेली 2019 ला झालेली. 2019 नंतर थेट झाली 2023-24 ची. 2023-24 ला वर्षांचा गॅप बघा कितीचा गॅप आहे, 4-5 वर्षांचा गॅप आहे. याच्यावरून तुम्ही समजू शकता की फॉरेस्ट गार्ड भरती दरवर्षी निघत नाही. कुणीही तुम्हाला युट्यूब वाले फेक करतात खूप जास्त की हा फॉरेस्ट गार्ड भरती पडणार आहे लगेच. गेल्या वर्षी तर भरती झाली पण नाही, त्याच्या आधी त्यांची व्हिडिओ यायला लागली की हा लगेच फॉरेस्ट भरती दुसरी येणार. असं होत नाही, फॉरेस्ट गार्ड भरती दरवर्षी पडत नाही. परंतु यावर्षी 2026-27 ची भरती होऊ शकते. 2026-27 खूप सारं निवेदन देत आहेत, खूप सारे अकॅडमी वाले वगैरे प्रयत्न करतात आहेत. तर 2026-27 ची भरती होऊ शकते, वातावरण तयार आहे. आणि जर तुम्ही फॉरेस्ट भरती पडल्यानंतर तयारी करण्याच्या विचारात असाल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. कारण तुम्हाला आधीच तुम्ही बघितलं ग्राउंड 5 किलोमीटर 17 मिनिटात काढणे शक्य नाही 3-4 महिन्यात. जर तुम्ही नवीन फ्रेशर असाल तर याला मिनिमम 1 वर्ष तरी लागेल, तेव्हा तुम्ही 20 मिनिटाच्या आत याल. फॉरेस्ट गार्ड भरती पूर्ण डिपेंडिंग आहे तुमची ग्राउंडवर आणि दरवर्षी फॉरेस्ट गार्ड भरती होत नाही. त्याच्यामुळे जर जोर लावायचा असेल तर एकदाच लावावा लागेल. याच वर्षी 2026-27 ची जास्त पदे नसणार, परंतु 100% आगामी फॉरेस्ट गार्ड भरती आहे आणि होऊ शकते, शक्यता खूप जास्त आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉरेस्ट गार्डच्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे की भरती नेमकी कशी होते, पात्रता काय आहे, निवड प्रक्रिया काय, पेशा क्षेत्र भरती काय आणि भरती कधी होणार, या 4ही मुद्द्यांवर आपण सविस्तर बोलणं केलं आहे. तरीही एखाद्या विद्यार्थ्याचा जर डाऊट राहिला असेल तर मला संपर्क करू शकता. आणि जे विद्यार्थी युट्यूब लाईव्ह लेक्चरला विचारत होते मोफत लेक्चरला, तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण 1 जून पासून याच चॅनलवर आपले लाईव्ह लेक्चर संध्याकाळी होणार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.